अकोला जिल्ह्यातील या 25 वर्षीय मुलीबरोबर दिल्लीमध्ये अतिशय भयंकर घटना घडली। मुलं मुली IAS IPS होण्याचे स्वप्न बाळगून दिल्लीला क्लासेससाठी जातात, परंतु दिल्लीमध्ये त्यांना काय काय भोगावे लागते हे त्या विद्यार्थ्यांनाच माहिती आहे। त्यामधीलच 25 वर्षीय अंजली देखील होती। अकोला जिल्ह्यामध्ये राहणारी अंजली अनिल गोपनारायण, वय वर्ष 25 असं या मुलीचे नाव। अंजलीला UPSC करून IAS अधिकारी व्हायचे होते, त्यासाठी तिला दिल्ली येथे UPSCचे क्लास करण्यासाठी जायचे होते। अंजलीचे वडील अनिल गोपनारायण हे एका पोलीस मुख्यालयामध्ये SI पदावरती कार्यरत आहेत। अंजलीने BSc कृषीमधून पदवी घेतली होती। गेल्या 1.5 वर्षापासून दिल्लीमध्ये ती UPSCच्या क्लासेसला होती। अंजलीला काही स्कॉलरशिप मिळाली होती, त्याच पैशाचा वापर करून अंजलीने UPSCचे दिल्लीमध्ये क्लासेस लावले होते। तसेच अंजलीचे वडील देखील तिला मदत करत होते। 16 जून रोजी UPSCच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये अंजलीला फारसे काही यश मिळाले नाही। अंजली दिल्लीमध्ये जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये राहत होती। घर मालकांनी तिचे भाडे काही दिवसामध्येच वाढवले, तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूही तिथे भरपूर महाग आणि क्लासमध्ये पाहिजे तशी सुविधा देखील नाही। अंजलीची आता मिळालेली स्कॉलरशिप देखील संपली होती। परीक्षेमध्ये पाहिजे तशा यश मिळाले नाही, त्यामुळे अंजली नाराज होती। त्यामध्येच घर मालकांनी घर भाडे वाढवले, जेवणाच्या डब्याचे पैसे वाढवले आणि जेवणाची क्वालिटी तर काहीच नाही। विद्यार्थ्यांचे तिथं दिल्लीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसे लुटले जातात, असं अंजलीने एका चिठ्ठीमध्ये लिहिले। तिने पुढे लिहिले, कोणताही विद्यार्थी दिल्लीमध्ये येतो आपले UPSCचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, परंतु दिल्लीमध्ये आल्यानंतर त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे त्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे। पुढे सारा अंजलीने आपल्या एका चिठ्ठीमध्ये लिहिले आणि तिने आपल्या जीवनाचा शेवट केला। अंजलीप्रमाणे अनेक विद्यार्थी दिल्लीमध्ये शिकतात, त्यांच्याबरोबरही अशाच काही घटना घडतात। सरकार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत नाही, तिथले घर भाडे, तिथल्या क्लासेसची फी, तसेच खाण्यापिण्याच्या पैशाची किमती या सर्ववरती नियंत्रण आणायला हवे असं अंजलीने चिठ्ठीमध्ये लिहिले होते।